बंकट, काय झालं? तुम्ही सगळे शांत का? महाराज, आपण गुरुमाऊली आहात. आम्हा लेकरांना ओंकारेश्वराच्या पायावर आपण नाही ठेवणार तर दुसरं कोण? हा अधिकार केवळ आपलाच आहे. आपण आम्हाला तिथे घेऊन जावं अशी विनंती घेऊन आम्ही आपणाकडे आलेले आहोत. आपण आमच्या सोबत येऊन आम्हाला नर्मदेत स्नान करण्याचं. मी का यावं बंकटा? माझी नर्मदा इथेच आहे, या विहिरीमध्ये. तिला टाकून मी गेलो तर ती रागावे. मला नर्मदा स्नान इथेच घडेल. तुम्ही जा, ओंकारेश्वराचं दर्शन घ्या, नर्मदा मातेला भेटा. त्यातच तुमचं हित आहे. नाही महाराज, आम्ही तुम्हाला घेतल्या वाचून जाणार नाही. बंकट, मग आम्हाला सोमवती अमावस्येला नर्मदा स्नान घेण्याचं पुण्य लाभलं नाही तरी चालेल. हो महाराज, हा आमचा बालहट्ट आहे आणि आमच्या गुरु माऊलींनी तो पुरवावा अशी आमची इच्छा आहे. ठीक आहे, आम्ही तुमचा हट्ट पुरवतो, पण काही विपरीत घडल्यास आम्हाला दोष देऊ नका. जा, तयारी करा, जाऊ ओंकारेश्वराला. हो महाराज, चला. नर्मदे माते, ह्या लेकरांच्या हट्टाखातर मी तुझा अंश ज्या विहिरीत आहे त्या पाण्याने स्नान करायचं सोडून सोमवती अमावास्येच्या दिवशी ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यास नर्मदे स्नान घेण्यास जातो आहे. लेकरांचा हट्ट पुरवणं हा एवढा एकच हेतू त्यामागे आहे. माते, मला क्षमा कर, मला क्षमा कर. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, म्हणतो क्षमा करी यांचा, दयाळू होऊ नेमनी. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी, म्हणतो क्षमा करी यांचा, दयाळू होऊ नेमनी, दयाळू होऊ नेमनी, दयाळू होऊ नेमनी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सखाराम, अरे फार दूरचा प्रवास आहे, तुझे बैल दमून जातील. नाही दमणार महाराज, चला तुम्ही. असं म्हणतोस? बरं चला. गण गण गणात बोते. गुरु माऊली, ओंकारेश्वराचं अगदी छान दर्शन झालं, नर्मदा स्नान झालं. तुमच्या सान्निध्यात आम्हाला हे सगळं करायला मिळालं, हे आमचं परम भाग्य. होय महाराज. ठीक आहे. बंकट, अरे आता परत शेगावला याची काय व्यवस्था आहे? महाराज, आपली बैलगाडी आहे ना. हा, ते दिसतं रे, पण गाडीचे बैल कुठे आहेत? महाराज, महाराज, महाराज. काय झालं सखाराम? अरे तुझ्या गाडीचे बैल कुठे आहेत? महाराज, बैल चरायला मोकळी सोडली. 2-3 पालख्या वाजत गाजत आल्या. शेकडो माणसं होती पालख्या संग. त्यात बैल बुजली, पळाली.
कुठे गेली दिसत नाही महाराज. गण गण गणात होते. ठीक आहे, तुझे बुजरे बैल येईपर्यंत तू इथेच थांब. आता आपण माघारी कसं जायचं बंकट? तुमच्या हट्टापायी आम्ही इथवर आलो. महाराज, पुढे खेडीघाट स्टेशन आहे. आपण आगगाडीने जाऊया शेगावला. शेकडो माणसं पाहून आगगाडी बुजली म्हणजे? महाराज, आता माघारी कसं जायचं हे तुम्हीच सुचवा. खेडीघाटवरनं काहीतरी व्यवस्था होऊ शकेल. आम्ही कोण सुचवणार? आम्ही नको नको म्हणत असताना सुद्धा तुमच्या हट्टापायी आम्ही इथवर आलो. आता परत माघारी कसं जायचं हे तुम्हीच ठरवा. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, तिथे नदीवर नावेची व्यवस्था दिसते. नावेतून आपण खेडीघाटला जाऊ आणि मग तिथनं काही व्यवस्था होते का बघूया. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. चला, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. साध घालता जीवाने धाव घेती गजानन, प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून. धुन लागता नामाची, धुन लागता नामाची. लाभे अपार हे सुख, शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज. थोर ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. छान दर्शन झालं ओंकारेश्वराचं. काय त्यांचं रूप! आ हा हा हा. नर्मदेत स्नान करून माझं जीवन सफल झालं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, महाराज, आपण असे अलिप्त का दिसताय? यात्रेवर जाताना लोक शिळोप्याच्या गप्पा मारतात. त्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी जातो त्या देवतेचं नामस्मरण करावं. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपण महाराजांची इच्छा नसताना त्यांना दर्शनाला घेऊन आलो म्हणून रागवलेत का? ओ भाऊ, जरा सावकाश. अरे देवा, नौकेत पाणी भरतंय. नौका बुडणार, नौका बुडणार. नौका, महाराज, 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 नाव बुडणार. महाराज, नौका बुडणार का? महाराज, महाराज, आमच्याकडून काय अपराध झालाय का? महाराज, महाराज, आम्हाला क्षमा करा. आमचे प्राण वाचवा महाराज. महाराज, महाराज, नाव बुडणार. ए बाबा,
हे थांब. महाराज 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 आपण ओंकारेश्वराच्या नर्मदा मातेच्या दर्शनाला आलो. आता नर्मदा माताच आपल्याला जलसमाधी देणार का? महाराज नौका बुडते. महाराज